जरी आपल्या 100K चॅलेंजचा चार्ट संपला असेल तरी आपल्याला आपलं 100K चं चॅलेंज 2025 संपेपर्यंत कोणत्याही हालतमध्ये पूर्ण करणं आहे म्हणजे करणंच आहे. आता आपल्या चॅलेंज बद्दल काय सांगू तुम्हाला. मला तर असं वाटतं आपल्या चॅलेंजची आतापासून उलटी गिनती सुरू झाली वाटते, कारण की आज आपल्या चॅलेंजचा 104 दिवस आणि आजचे आपले फॉलोअर्स कालच्या फॉलोअर्स पेक्षा कमी आहे, कारण की आजचे आपले फॉलोअर्स आहे 34.2K. पण जाऊ द्या, अशा निगेटिव्ह गोष्टीचा विचार करत बसल्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं चांगलं आहे कधी बी, कारण की आपल्याला माहिती आहे हर कुत्ते का दिन आता आहे. मग आपण तर माणसं आहे, हा आपला दौर येणार आहे वाटते. जरी आज आपले फॉलोअर्स मायनस मध्ये चालले तरी मला आपल्या मराठी सपोर्टर्सवर एवढा विश्वास आहे की 2025 संपेपर्यंत आपले 100K फॉलोअर्स कंप्लीट करून टाकतील ते. आता सांगतो तुम्हाला, संदीप नाईक सोबत मी कुठे चाललो ते. संदीप नाईकच्या घरची गॅसची अंडी संपली होती. ते गॅसची अंडी भरण्यासाठी आम्ही पिंपळगाव राजाला गॅस स्टेशनवर आलो होतो. आता तुमच्यातले काही लोक विचार करतील की उठला की सुटला संदीप नाईकच्या मागे, उठला की सुटला संदीप नाईकच्या मागे, तुला काही काम धंदे आहे की नाही. आणि हे तुमचं खरं बी आहे, खरंच मला काहीच काम धंदे नाही. आणि आता तुम्हाला सांगा बी की तुमच्या गरीब माणसासाठी छोटं मोठं काही काम असेल तर सांगा, तर तुम्ही आपली गोष्ट सिरियस मध्ये घेत बी नाही, सांगत बी नाही काही काम असेल तुमच्याकडे. तर जाऊ द्या, आज जरी आपण रिकामे बसेल असलो तरी एक दिवस आपल्याला कामाला तर लागणंच पडेल ना. पाहू आता भगवंत कोणत्या रस्त्यानं काम निवडते आपलं. तर आपल्या 100K चॅलेंजचा चार्ट संपला, आपल्याला त्याच्यासाठी दुसरा चार्ट तयार करणं आहे. मग पिंपळगाव राजामध्ये येऊन सेंचुरी पेपर आणि मार्कर घेतला आणि पिंपळगाव राजामध्ये संदीप नाईकचे अजून काही महत्वाचे कामं निपटून घेतले आणि ते सगळं झाल्याच्या नंतर गॅस स्टेशनवर येऊन आपली गॅसची अंडी उचलली आणि तिथून सरळ निघलो आम्ही घराकडे जाण्यासाठी. संध्याकाळच्या टायमाला घरी पोहोचल्याच्या नंतर सरळ मी चालला गेलो जिम मध्ये जाऊन पाहतो तर जिम बडीचं वर्कआउट चालूच होतं. तर चला मग मित्रांनो, मी पण आपल्या वर्कआउटला सुरुवात करतो. भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.